नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोतीबिंदूचं ऑपरेशन करणं हे खरंच गरजेचं असतं का आपण थांबवू शकतो. थोडक्यात माहिती घेऊया. तर आपला हा प्रश्न आहे की मला मोतीबिंदू झालाय पण ऑपरेशन लगेच करणं हे काही गरजेचं आहे का. तर आपण पहिल्यांदा थोडक्यात पाहूया की आपला डोळा काम कसं करतो. तर ज्यावेळी लाईट जो असतो तो बुबुळाच्या थ्रू आणि या बाहुलीच्या थ्रू आपली नॅचरल लेन्स असते ना ती आपल्या पडद्यावर फोकस करते आणि रेटिनावर फोकस झाल्यानंतर हे जे किरण असतात ते आपल्या ब्रेनपर्यंत म्हणजे मेंदूपर्यंत त्याची माहिती पोहोचते आणि त्यावेळी आपल्याला दिसतं. तर त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की लेन्सचं महत्त्वाचं उपयोग आहे ते म्हणजे लाईट फोकस करणं. तर ह्या लेन्समध्ये ज्यावेळी धुरकटपणा येतो मोतीबिंदूमुळे त्यावेळी ही दृष्टी किंवा ही प्रतिमा व्यवस्थित आपल्या पडद्यावर पोचत नाही आणि त्यामुळे आपल्याला धुरकट दिसायला लागतं. आता हा असतो आपला नॅचरल लेन्स जी क्लिअर असते एखाद्या काचेसारखी आणि हा आपल्याला दिसतंय की हीच लेन्स धुरकट झाली आहे आणि त्याला आपण मोतीबिंदू म्हणतो. आता हे ऑपरेशन नेमकं कसं करतात तर आजकाल आपण जे ऑपरेशन करतो ते अद्ययावत फेको टेक्नॉलॉजीनंच करत असतो आणि याच्यामध्ये आपल्याला एक छोटंसं छिद्र बनवावं लागतं आपल्या बुबुळामध्ये आणि या छेद घेतल्यानंतर आम्ही हे मोतीबिंदू जो आहे ते फेको नावाच्या मशीननं काढून टाकतो. पूर्ण आतल्या आतच तो विरघळवला जातो, पूर्ण इमल्सिफाय केला जातो आणि त्यानंतर ह्या छोट्या छिद्रातून आम्ही एक फोल्डेबल लेन्स त्या जागी बसवतो. म्हणजे आपले नैसर्गिक लेन्स म्हणजे भिंग जे खराब झालेले असतात ते काढून आपण ही आर्टिफिशियल लेन्स किंवा भिंग ज्याला आम्ही IOL इंट्राऑक्युलर लेन्स सुद्धा म्हणतो ते बसवतो. आणि ते बसवल्यावर काय होतं, लाईट आता पुन्हा आपल्या पडद्यावर व्यवस्थित फोकस व्हायला लागतो आणि आपल्याला दिसतं. आपल्याला जे निरोगी डोळ्यांनी दिसतं त्याला अशी आपल्याला साधारण प्रतिमा दिसत असते. ज्यावेळी मोतीबिंदू होणं सुरुवात होतं त्यावेळी काय होतं की हीच प्रतिमा हळूहळू अंधुक व्हायला लागते. तर बऱ्याच लोकांना ह्याचं जाणीव होते की आता मला थोडंसं धुरकट दिसतंय, पण काही लोकांना कदाचित सुरुवातीला जाणीव होतच नाही कारण त्यांना वाटतं की हे जे दिसतंय तेच आपल्याला मॅक्सिमम दृष्टी आहे किंवा आपली दृष्टी अशीच आहे. पण ज्यावेळी आम्ही मोतीबिंदू काढून टाकतो त्यावेळी त्या रुग्णाला परत असं दिसायला लागतं. दुसरे एक प्रॉब्लेम काय असतो, बऱ्याच लोकांना रात्री ज्यावेळी ते ड्राईव्ह करतात तर आपल्याला हे असं दिसायला पाहिजे साधारण, म्हणजे जो लाईट्स आहेत त्याचा काही त्रास नाही व्हायला पाहिजे. पण बऱ्याच रुग्णांना असा लाईटचा त्रास होत असतो. तर ही सुद्धा मोतीबिंदूची एक सुरुवातीची स्थिती आहे ज्याच्यामध्ये असा त्रास होणं हे चालू होतं आपल्याला आणि या कारणासाठी सुद्धा मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घेणं हे गरजेचं असतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त दृष्टी कमी होणे किंवा आता मला पूर्ण दिसायचं बंद झालं पाहिजे म्हणजेच मला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला पाहिजे. तर असं नाही आहे. ॲक्च्युली काय होतं की ज्यावेळी मोतीबिंदू तयार व्हायला लागतो त्यावेळी आपली दृष्टीची क्वालिटी सुद्धा कमी व्हायला लागते. म्हणजे आपल्याला जे स्पष्ट दिसत होतं त्याचा स्पष्टपणा कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे इतर त्रास सुद्धा रुग्णाला होतात. जसं त्याला डोकं दुखायला लागतं किंवा थकवा जाणवायला लागतो. थोड्या वेळ वाचन केलं किंवा TV बघितला किंवा काही प्रवास केला तर त्यावेळी त्याला डोळ्यावर ताण येतो. काही लोकांना इव्हन डोळ्याला कोरडेपणा येणं किंवा डोळे सतत लाल होणं किंवा सारखा खाजवावा लागतो असं पण होऊ शकतो. तर हे सगळेच जे बदल आहेत ते आपल्या दृष्टीवर जो मोतीबिंदूचा परिणाम झालाय त्यामुळे होत असतात. त्यामुळे असं समजू नका की आपल्याला पूर्णच दिसायचं बंद झाल्यावरच आपल्याला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. ज्यावेळी आपली क्लॅरिटी कमी होईल त्यावेळी सुद्धा आपल्याला हे ऑपरेशन करून घेणं गरजेचं असतं. पूर्वीच्या काळी काय असायचं की आपल्याला मोठा छिद्र म्हणजे मोठा काप घेऊन हा मोतीबिंदू अख्खाच्या अख्खा बाहेर काढावा लागायचा. तर अशा वेळी बऱ्याचदा डॉक्टर सुद्धा सल्ला द्यायचे की मोतीबिंदू पिकेपर्यंत थांबा. परंतु आता आपण नवीन टेक्नॉलॉजी वापरतो ज्याला आपण फेको म्हणतो आणि मी मगाशीच दाखवलं की छोट्याशा छिद्रातून आम्ही हे ऑपरेशन करतो आणि हा मोतीबिंदू काढून टाकतो. त्यामुळे आता पूर्वीसारखं पूर्ण मोतीबिंदू पिकेपर्यंत थांबायची गरज नाही. खरं सांगायचं तर थांबूच नाही. याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट जी आपली दृष्टी कमी झाली आहे मोतीबिंदूमुळे ती आपल्याला त्वरित पूर्ववत करता येते आणि बरेच मोतीबिंदूचे रुग्ण जे असे थांबतात की नाही आत्ता करू नंतर करू, ते ज्यांचं ज्यावेळी ऑपरेशन होतं त्यावेळी ते स्वतःच सांगतात की हे ऑपरेशन आम्ही आधीच म्हणजे 6 महिने वर्षापूर्वीच केलं असतं तर फार बरं झालं असतं. इतके दिवस आम्हाला अननेसरी या दृष्टीच्यामुळे त्रास झाला. तर लक्षात ठेवा, आपल्याला मोतीबिंदू करायसाठी अशी वेळ योग्य कुठली आहे किंवा पिकेपर्यंत थांबावं का तर मुळीच थांबू नये. जर आपल्या दृष्टीमध्ये त्याच्यामुळे थोडा जरी त्रास होत असेल, क्लॅरिटी कमी होत असेल, रात्रीच्या वेळी वाहन चालवताना त्रास होत असेल, बारीक सारीक गोष्टी बघण्यामध्ये त्रास होत असेल, TV सुद्धा क्लॅरिटी कमी झाली असेल तर आपण नक्कीच मोतीबिंदूचा उपचार लगेच करून घ्या. धन्यवाद.